हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप चांगलं असेल. चला ठीक आहे. तर आता मी चालली होती माझ्या रुटीन चेकअपला. ॲक्च्युली मला पहिले सोनोग्राफीची रिपोर्ट घ्यायची होती, त्यानंतर मला डॉक्टरांना दाखवायचं होतं. तर इथं सेंट्रल हॉस्पिटलला एवढी गर्दी होती, बापरे. त्यानंतर मी टोकन वगैरे घेतला, केस पेपर घेतला. इथे पण एवढी गर्दी होती. त्यानंतर आमचा फायनली ही गर्दी झाल्यानंतर 1 ते 1.5 तास, 1.5 पण नाही 2 तास माझा त्याच्यामध्येच गेला. तर रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांकडे गेले. माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स होते याच्यात. आणि सेंट्रल हॉस्पिटल म्हटलं तर सेंट्रल हॉस्पिटलला इथून झालं की तिथे लाईन लावायला लागते. तिथून 1 घंटा, मग परत इथं 1 घंटा. मग हे सगळं झाल्यानंतर मी थोडंसं नारळ पाणी वगैरे पिली. त्यानंतर मी घरी जायला निघाली. घरी गेल्यावरती इथे बघा माझा बाबू कसा झोपलेला होता. झोपलेला होता. त्यानंतर मी थोडा पॅरोटशी खेळली वगैरे. त्या लोकांना पेरू चारत होती, पण माझ्याच इथं घाबरत पेरू टाकला आतमध्ये फायनली कसं तरी करून. मग नंतर थोडं स्वीट मी पण खाऊन घेतलं. म्हणजे स्वीट खायचं क्रेविंग्स, आता प्रेग्नन्सी म्हटलं तर क्रेविंग्स तर होतात. मग इथं आमचं रेनोव्हेशनचं काम चालू होतं घराचं. रेनोव्हेशन झाल्यानंतर रेनोव्हेशनचं काम चालू होतं. मग आम्ही घरी यायला निघालो. आणि इथं बघा माझा स्मार्टेस्ट बॉय काय करतोय. तर थांब मम्मा, मी गॉगल घालतो मग फोटो काढा. त्याला असं वाटतं की मम्मा फोटो काढते. नंतर आले मी घरी आल्यानंतर मी मोदक बनवायला घेतले. इथं मी मोदकाला पहिले गूळ खिसून घेतला होता. त्यानंतर मी नारळ फोडून घेतला. नारळ फोडल्यानंतर मी नारळला मिक्सरमध्ये ग्राइंड करायला घेतलं. ग्राइंड वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ज्यूस ग्राइंडरमध्ये मी नारळ ग्राइंड केला. खूप छान पद्धतीने ग्राइंड झालेला आहे. लास्टमध्ये बघा मी तुम्हाला ग्राइंड झाल्यानंतर पण व्हिडिओ टाकलेला आहे. त्यानंतर मी सारणची तयारी केली. मी प्रथम गॅस ऑन केला. गॅस ऑन केल्यानंतर प्रेस्टिजची कढई त्यावर ठेवली. त्यात आधी मी गूळ टाकला. गूळ टाकल्यानंतर त्याला थोडं घी वगैरे टाकून त्याच्यामध्ये मेल्ट केलं जास्त. मेल्ट झाल्यानंतर मग आपलं जे काय बोलतात त्याला, खोबऱ्याचं किस ते टाकलं. खोबऱ्याचं किस वगैरे टाकून त्याला खूप छान पद्धतीने हलवून घेतलं. म्हणजे जोपर्यंत ते गूळ मेल्ट नाही होत त्याचं. पण फायनली मी मोदक बनवताना गूळ अख्खा राहतोच. आणि जे खोबऱ्याचे हे राहतात ना ते पण अख्खेच राहतात. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले. ड्रायफ्रूट्स वगैरे टाकल्यानंतर मी पीठ मळायला घेतलं. ॲक्च्युली मी मैद्याचेच बनवत होती, बट ते अनफॉर्च्युनेटली थोडे वातळ झाले मोदक. बघू फायनली माझ्या हजबंडची काय ह्याच्यावरती हे असेल ते. तर मी ते सारण तयार करून घेतलं. मग मी पीठ मळायला घेतलं. मैदा घेतला. त्याच्यात पण मी थोडंसं तूप टाकलं होतं ऑलरेडी. तुपामुळे थोडं सॉफ्ट होईल मे बी. पण ॲक्च्युअलमध्ये मला तूप किंवा तेल गरम करून टाकायला पाहिजे होतं. त्यामुळे माझं मोदक बरोबर म्हणजे झाले, टेस्ट वगैरे चांगली झाली, बट ते वातळ झाले. आणि मी मोदक लाल करतच नाही, कारण की मला व्हाईटच मोदक आवडतात. तर मी जास्त त्याला ब्राऊन नाही केला. मी मीठ वगैरे टाकलं, घी वगैरे टाकलं आणि त्याला मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर मी चांगलं हे करून, म्हणजे आपण जसं जोर लावून मळतो ना ते हे सगळं करून मळून वगैरे सगळं मोदकाची तयारी केली. मोदकाची तयारी केल्यानंतर आमच्या इथं ढोल चालू होता. ॲक्च्युली बाजूवाल्यांचा गणपती चालला होता, त्याच्यामुळे ढोल चालू होता. त्या टायमाला मग मायराचा पण टायमिंग झाला होता. 5 वाजता मायरा स्कूलमधून येते. मायराला घ्यायला गेली. मध्ये ते स्किप केला मी तो व्हिडिओ. मायराला घ्यायला गेली. मग मायरा बोलते, मम्मा काय बनवत आहे तुम्ही? आता मायरा येऊन मध्ये बोलली, मम्मा काय बनवत आहे तुम्ही? आपल्या घरी गणपती येत आहेत का? तिला असं वाटतं की मम्मा आपल्या घरी कधी गणपती येईल. ती नेहमी मला बोलत असते, मम्मा मला गणपती पाहिजे, आपण कधी बसवायचा गणपती? हा बेटा, आपण पण बसूया गणपती. मग मी ताटच घेतलं होतं की मी एक मोठी चपाती करून मग हे जिऱ्याच्या डब्याच्या झाकणाने त्याला
हे करून घेतलं. म्हणजे चल ह्याच्यामध्ये होईल तर ठीक आहे. बट नाही, अनफॉर्च्युनेटली मला त्याला हाताने पण परत त्याला मोठं करावं लागलं. मग मी मोदक बनवला, मोदक वगैरे फ्राय केले, गणपतीला चढून आली. गणपतीला चढवल्यानंतर पण आणि माझं एवढं छान आहे की जे मी मोदक गणपती म्हणजे दुसऱ्यांसाठी बनवला होता मी त्याचा म्हणजे आपण सॉल्टी मोदक बनवतो ना एखादा, तर सॉल्टी मोदक मी दुसऱ्यांसाठी बनवलं होतं. अनफॉर्च्युनेटली ते माझ्या डॉटरला आलं आणि डॉटरने खाल्लं, तसं तिला ते मीठ लागलं. मग तिने रिटर्न मला देऊन दिलं की मम्मा हे घ्या, म्हणून तुम्ही खावा. मला काय माहिती तिला आवडले नसतील म्हणून तिने दिले असेल की नाही, बट त्याच्यामध्ये सॉल्ट होतं त्यामुळे तिने मला दिलं. आमचं सॉल्ट म्हणजे घरात बनवलेलं मोदक माझ्याचकडे आला. त्यानंतर मी मोदक वगैरे सगळं परत मग मी थोडासा म्हणजे परत मग मी मोदक थोडे थांबवले. ॲक्च्युली त्यांची आरती चालू होती आणि मला आरतीच्या पहिले मोदक ठेवायचे होते. हाँ 2 मिनट खाली ये चल आरती वाला है चालू किया क्या? हाँ 2 मिनट ओहे भाजी का टेस्ट बन रहा है. लास्टला माझे मोदक असे झाले होते. ॲक्च्युली सारण स्प्रेड झाला होता. मग इथे मी डान्स बघायला गेली सगळ्यांचे, सगळे ढोलवरती. त्यानंतर इथं आमच्या मायराचं पण मूड झाला होता डान्स करायचा. मम्मा मी जाऊ का, मम्मा मी जाऊ का, बेटा तू इथंच नाच. मायरा कशी नाचते याच्यामध्ये. नंतर मायरा पण गेली डान्स करायला. नाचत होती डुगूला, मायराला घेऊन म्हणजे एकटी नाचत होती. फायनली गप्पा त्यांच्या घरी चालले होते. ओके, थँक्यू सो मच.